नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ विचार. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत उतरव. जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल. बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे, म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो. फक्त एकदाच हाक मार. सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल. काय कमवले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द घे मुखी, प्रेमाने जग जिंक, मग होशील तू आणि इतर सुखी. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. माझे सच्चे भक्त कधी कोणाला दुखावत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की समोरही स्वामीच आहेत. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे. उपवास हा नेहमी अन्नाचा का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचा करावा. शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधत तुझ्यापाशी येतील. तू तुझ्या स्वामींना नाही, तर तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे. निशंक राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. योग्य माणसांकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसांकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल असते. सुखच हवे असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलंच आहे. जसे दुधात दही लपलेलं असते, तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल. ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तुला जर असे वाटत असेल की कशाला उगाच स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस, मला काहीच न सांगून. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे नाव घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने समाधानी नशील तर बाळा अक्कलकोटची वाट घे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. स्वामी म्हणतात, जी माणसं आयुष्यात तुमच्यासोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.